आता आम्ही आले सुवर्णभूमी एअरपोर्टला थायलंडच्या. एंट्री आता बघायला लागेल आपल्याला कुठून आहे. इकडची सिस्टम काय माहिती नाही आपल्याला, पण चेक करूया. हा पूर्ण एंट्रन्स आहे. आपली पहिली फ्लाईट बघूया आणि त्याचं चेकिंग पॉइंट बघूया कुठे आहे. इंडिगो 6C1054. आता आपली लेआउट फ्लाईट आहे, तर तुम्हाला त्याचं पण दाखवतो आपण कसं करणार आहोत विदाऊट एनी इन्फॉर्मेशन. म्हणजे आपण कधी फ्लाईटने गेलो नाही अशा लेआउटच्या. फर्स्ट टाइम आहे आपलं, तर तुम्हाला पण एक्सपीरियंस भेटेल तो, आणि मी पण एक्सपीरियंस करेन. आता आपल्याला बड़े से डब्ल्यू के नीचे जाने का है. डब्ल्यू चेक इन पॉइंट है अपना. वो देखिए उधर से बड़ा डब्ल्यू दिख रहा है आधा, तो पहुंचते उधर अभी. आता आपण चेक इनच्या लाईनीत उभे आहेत. लाईन भरपूर मोठे. आता आपण बॅग ड्रॉप केले आणि पुढे जातोय. इथून आता शोधायला लागेल आपल्याला कुठे जायचं आहे ते. आपला गेट नंबर आहे F1. त्याआधी आपली हँडबॅगची चेक इन करायला लागेल. इंटरनॅशनल डिपार्चर इकडे. आता आमचं बॅग चेक इन पण झालं. इथे भरपूर टाइम गेला, सांगतो नंतर. आता इथून पहिला बाहेर पडूया. हेलो नमस्कार, मैं संकेत, आपका स्वागत है कलरलेस आर्ट एंड ब्लॉग के नए वीडियो में. और आज हम जाने वाले मुंबई, बैंकॉक टू मुंबई, और उसके पहले हैदराबाद जाने वाले, जो कि हमारा लेआउट फ्लाइट है. तो देखते अभी कैसा क्या सिच्युएशन रहता है, कैसे जाना रहता है वो, आणि कसं जायचं ते माहिती नाही. पण इकडे आधी बघा, इकडे हे काय ते नक्की सांगा. समुद्र मंथन नाही वाटतं ना, मस्त बनवलं ना. आणि आपल्याला कसं जायचं त्याची आयडिया नाही, पण नवीनच आहे मी. आणि लेआउट फ्लाईट कशी घ्यायची ते आता मला समजेल कसं घ्यायचं ते तुम्हाला पण माहिती करायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि बघा शेवटपर्यंत आणि कमेंट करा. तोपर्यंत हे बघा, मस्त एकदम. वा, इकडे एकदम भारी भारी शॉप आहे. लुई व्हिटॉन, गुच्ची गेला मागे, बेबी, ते माहिती पण नाही आपल्याला. इथं आता आपण ऑलमोस्ट एंड पर्यंत आलोय. ए पर्यंत आपली F1 आहे. आणि इकडे पण चेक करतोय कसं काय. आम्ही आता चेक इन वगैरे झाले, बॅग वगैरे दिली आम्ही, आणि हँडबॅग पण चेक केले आमची. आता इथे समोर बोर्ड आहे, त्याच्यावर 12 मिनिटं दाखवत आहे. इथून 12 मिनिटं लागतील. 9 मिनिटं. ओके, 9 मिनिटं लागतील आपल्याला चालत पोचायला इथे. और हम जा रहे हे त्याची गरज होती, तो भेटला आपल्याला. थोडा स्मूथ जाऊ. इथे आता आपण ह्यांची पाण्याची बॉटल घेतले. शँगहाय इकडे मॅगडे. वा, शँगहाय. आणि फ्राईज घेतलेत मॅगडी मधून, आणि कोक घेतलाय. तर कुठे आता आपला F आला आपण. ओके, F1 तिकडे जायचं आपल्याला. आता सरक त्या जिन्यावरून आपल्याला खाली जायचं. बघ इकडे विमानं लागलेत. येताना विमानं बघितलं तुम्ही, आता दाखवत जास्त. हैदराबाद इथे आपली फ्लाईट लागणार आहे. बसायला यांच्याकडे जागा कमी. आपल्याकडे बघितलं ना किती जागा बसायला. अरे वा, एअरपोर्ट बघा. मस्त एयरपोर्ट है. हम लोग इधर अभी फ्लाइट के लिए रुके हैं, और उसके पहले मैं इधर का एक्सपीरियंस बताता हूँ. अंदर हम लोग लगेज बैग चेक इन के लिए आए, तो उधर तो पहले उन लोगों को भाषा समझी नहीं, इंग्लिश भी नहीं आती उन लोग को. तर तिकडे आपल्याला अर्धा तास गेला. त्यानंतर मग आपण अर्धा नाही, जास्त तास गेला, अर्धा 1 तास गेला आपल्याला. आणि नंतर लाईन पण वाढली, तर त्यामुळे टाइम गेला. नंतर आपण हँडबॅग चेक इनसाठी आलो. तिकडे जर भाषा समजत नव्हती, ती काय बोलतात आणि आपण काय बोलतोय, इंग्लिशमध्ये पण समजत नव्हतं त्यांना. तर तिथे म्हणजे कन्फ्युजन झालं की काय बाहेर काढायचं, काय आतमध्ये ठेवायचं. तिकडे काय आपण काढलं नाही, बेल्ट वगैरे तर नाही काढला. हँड घड्याळ पण होतं आता, आणि बाकी सगळं बॅगेत ठेवायचं होतं. तिथे पण आपल्याला थोडं बाजूला गेलं बॅग चेक करायला, पण त्याच्यात पण त्यांनी मशिनीवर चेक केलं. बाकी असं काही कुठे अडवलं नाही आपल्याला, पण थोडा भाषेच्या कन्फ्युजनमुळे आपल्याला थोडा लेट झाला. आणि आता आपण फ्लाईटसाठी थांबलोय. तर तिथून आता आपण हैदराबादला जाणार आहोत. ते तर तुम्हाला सांगितलंय. आता तिथून परत दुसरी फ्लाईट कशी चेंज करतो ते तुम्हाला तिकडे गेल्यावर समजेल, म्हणजे आता ह्याच व्हिडिओमध्ये पुढे समजेल. तोपर्यंत आपण शँगहाय पिऊया. हे बघा काय झेब्रा व्यू कसं आहे. कॉन्डोर. आता झोन 1 ला पहिल्या आतमध्ये पाठवलंय.
तर जातोय आपण बसलोय आता. विंडो सीट प्रणिताने घेतले आणि मी साईडला बसलोय. बॅग खाली ठेवली इथे, सीट खाली टाकून नंतर ते जरा खायचं वगैरे काढायला बरं पडतं, वरती सारखं उठायला नको. आणि मस्त आहे. आणि जरा याची हालत खराब झाली. ते जरा इंडिगो चेक करो काय पेट्रोल असेल तर फुल करून घे बाबा. पोचली पाहिजे हैदराबादला. हा, नाहीतर वजन कमी होण्यासाठी हे लोक कमी टाकतात पेट्रोल, आणि उतरायला भेटलं नाही तर विमान वरती गोल गोल फिरत राहतो. हैदराबाद एअरपोर्टला आता आपण उतरलोय आणि जातोय पुढे. बघू आता पुढे कसं जायचं आपल्याला. बाजूला आता बोर्ड वाचतच जायला लागेल. कनेक्टिंग फ्लाईटला बॅग घ्यायला लागते नाही घ्यायला लागते ते विचारायला लागेल. इकडे बघा आपल्या मुंबईला कसं एकदम चकाचक टाईल्स बिल्स. तिकडच्या टाईल्स तर एवढ्या बरोबर नव्हत्या. आणि आता आपण चाललोय पुढे. आपली बॅग तर घ्यायची नाही वाटतं आपल्याला. आता आपण बॅगा घेतलेत आणि बाहेर पडतोय. आपल्याला परत सगळ्या ट्रॉली बॅगा वगैरे घेऊन जायला लागतं, इंटरनॅशनल फ्लाईट असल्यामुळे. हा बघा गाईज, हैदराबाद एअरपोर्ट जबरदस्त. आता आपल्याला वरती जायचं बोलतात ते, तर जाऊया वरती. इथून डायरेक्ट बाहेर. अरे बाहेर आलो आपण. परत वर जाय. इथे कोणाचं स्वागत केलं एवढं फुलं बिलं टाकून. वरच्या माळावर जायचं. डिपार्चर ना हे ना, डिपार्चर. आता आपण हैदराबाद मध्ये आलोय आणि चेक इन वगैरे झाले, लगेज ड्रॉप केलंय, आपल्या बॅगा चेक इन केल्यात. तिकडे पण मुंबई सारखा स्मूथ झाला आपला. फक्त थोडं चेक केलं अजून गोष्टी, क्लिप्स वगैरे होते बॅगेत त्या. म्हणजे थोडं टेन्शन आहे कनेक्टिंग फ्लाईटचं, इंटरनॅशनल टू डोमेस्टिक. आपल्याला पूर्ण सगळ्या बॅगेज परत घेऊन जायला लागतं आणि चेक इन वगैरे करून आणायला लागतात. आता आपलं झालंय फायनली. आता आपण 11 नंबरला जाणार आहोत. 11 नंबरला लागले आणि काय बोलतो त्याला, ते थोडी डिलेड आहे फ्लाईट, तर टाइमपास करूया. इंडिगो कोणते आहे रे? पुणे केली जा रही. आता आम्ही थोडा आराम करणार आहेत कारण की आमची फ्लाईट डिले झाले आणि टाइम पण आहे अजून भरपूर. 9:10ची फ्लाईट आहे आणि आता 8:30 वाजले, त्यातमध्ये पण डिले. तर वेट करूया आपण. वा जबरदस्त. इकडे थोडी गर्दी कमी आहे. आता आपली फ्लाईट लागली, पण आपण लाईन भरपूर मोठे, तर थोडं अजून फिरून घेऊया. आणि आपली फ्लाईट डिले पण आहे, 10:30ची झाली. 9:50ची होती ती 10:30ची झाली. आता त्याच्यापेक्षा पण लेट होईल असं वाटतंय. लेआउट फ्लाईटचा माझा एक्सपिरियन्स एकदम वाईट होता. थोडं जास्तच धावपळ झाली. आपल्याला चेक इनसाठी वगैरे फक्त 2 तासच भेटलेले. ते सगळं ठीक आहे, पण सीट एकदम अनकम्फर्टेबल होती. मी रिपेअर करायला सांगितली पण त्यांच्याकडून काय झाली नाही आणि आधीच फ्लाईट डिले झाल्यामुळे मी तो विषय सोडला. हैदराबाद टू मुंबईचा माझा एक्सपिरियन्स इंडिगो बरोबर एकदम खराब होता. मुंबईला येऊन एअर ट्रॅफिकमुळे अर्धा तास आपल्याला हवेतच फिरायला लागला. ते पण ठीक आहे, आपल्याला काही शेवटची ट्रेन पकडायची होती, ती भेटेल की नाही हा डाऊट होता, पण ती आपल्याला भेटली आणि बाकी सगळं एकदम ओके. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.